जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। दीपावलीच्या मंगल पर्वाला वसुबारस या शुभ दिनापासून उत्साहात सुरुवात झाली आहे। या उत्साहाच्या वातावरणात संगमनेर शहरातील नेहरू चौक परिसरात माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांनी अचानक भेट देत नागरिकांशी स्नेहसंवाद साधला। तांबे यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी बाजारपेठेत फेरफटका मारत या परिसरातील सर्वसामान्य नागरिक, दुकानदार, भाजीपाला विक्रेते आणि आपला माल विक्रीसाठी आलेल्या शेतकरी बांधवांच्या भेटीगाठी घेतल्या, आस्तेवाईकपणे संवाद साधला। सौ तांबे यांनी यावेळी केवळ औपचारिक शुभेच्छा न देता प्रत्येक व्यवसायाशी आस्तेवाईकपणे संवाद साधला। बाजारपेठेत दिवाळीच्या काळात होणारे व्यवसाय, त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि प्रशासनाकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत यावर त्यांनी चर्चा केली। विशेषतः शेतकरी आणि भाजीपाला विक्रेत्यांशी बोलताना त्यांनी शेतमालाला मिळणारा दर आणि सध्याची बाजारपेठेतील परिस्थिती यावर सखोल माहिती घेतली। दिवाळी उत्सवाचे वातावरण या भेटीगाठी दरम्यान दुर्गाताई तांबे यांनी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत हा सण सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीचा असावा अशा सदिच्छा व्यक्त केल्या। त्यांच्या त्या औपचारिक भेटीमुळे नेहरू चौकातील व्यापारी वर्गात एक आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले। नेहमीच लोकसंपर्कात राहणाऱ्या दुर्गाताई तांबे यांनी वसुबारसच्या शुभ मुहूर्तावर थेट बाजारपेठेत उतरून नागरिकांशी साधलेला संवाद त्यांच्या लोककेंद्रित कार्यशैलीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे। जनता ठाणेदार न्यूजसाठी रामा लोखंडे, संगमनेर।
संस्कृतीमध्ये दिवाळीचा सण हा जवळ आलेला आहे आणि हा वसुबारस आहे. संपूर्ण एक आनंदाचं वातावरण आहे. बाजार सगळा भरलेला आहे, बाजार फुटलेला आहे, नागरिक खरेदी करत आहे. एक आनंदाचं वातावरण आहे आणि मी सुद्धा नागरिकांना भेटण्यासाठी या बाजारामध्ये सर्व भेटी घेत आहे. मी सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते, नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. झाला